तुळजापूरमधल्या 2 गटात राडा झाला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव जोडलं जात आहे। आमदार राणा जगजितसिंग पाटलांचे स्वीय सहाय्यक जयेश कदम यांनी तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटू गंगणेला सोबत घेऊन शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अमर कदम यांनी केलाय। मात्र भाजपने हे आरोप फेटाळले। कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय षडयंत्राचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया राणा जगजितसिंग यांनी दिली आहे। तसंच काही आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेशही राणा जगजितसिंग यांनी दिलेत। या तुळजापूर राडा प्रकरणी 2 संशयित ताब्यात असून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज तुळजापूरची परिस्थिती बिहारसारखी झाली। आपण ऐकून होतो आज आचारसंहितेच्या वेळेस जे परवानाधारक जे शस्त्र आहेत ते आपल्याला सबमिट करावं लागतात आणि 2 बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते धारदार शस्त्र हाताने नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले होते। कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे। घडलेली घटना नक्की दुर्दैवी आहे, तिचे समर्थन कोणीही करणार नाही। या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट मागणी आहे। आणि एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा। पोल्युशन चेक प्रस्तुत करते कॉपसेल्स।